नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात. मी सतीश गारगाटे आणि आजच्या या तासिकेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण वर्ग 10वी विषय मराठी म्हणजे आपण विरामचिन्हे हा घटक आज आपण शिकणार आहोत. तर विरामचिन्हे म्हणजे काय, तर त्यासाठी आपण एक व्याख्या आहे आपल्यासमोर. आपण जेव्हा एकमेकांशी बोलत असतो, आपण जेव्हा एकमेकांशी म्हणजे एक दुसऱ्यांशी जे समोर एखादी व्यक्ती असेल त्याच्याशी बोलत असेल किंवा तो आपल्याशी बोलत असेल, तर जेव्हा आपण एकमेकांशी बोलत असतो त्यावेळी आपण बोलताना मध्ये मध्ये थांबतो. या थांबण्याला व्याकरणात विराम असे म्हणतात. आपण जेव्हा एकमेकांशी बोलत असतो तर बोलताना आपण काही ठिकाणी थांबत असतो, काही कुठे कुठे पॉज घेत असतो. तर त्या थांबण्याला जे काही आपलं बोलण्यामधलं जे काही थांबणं असेल तर त्या थांबण्याला व्याकरणामध्ये विराम असे म्हणतात. आणि ज्या चिन्हांनी हे विराम दाखविले जाते त्यांना विरामचिन्हे असे म्हणतात. आणि जे आपण ज्या गोष्टी जिथे जिथे थांबत असतो तर ते वेगवेगळ्या प्रकारचे पॉज असतात, वेगवेगळ्या प्रकारचे आपण थांबणे असतात. कुठे जास्त वेळ घेतो तर कुठे अल्पशा वेळामध्ये आपण पुढचं बोलणं सुरू करतो. तर असे वेगवेगळे प्रकार आहेत. ज्या ते पॉज जे आपले वेगवेगळे प्रकार आहेत त्यांना आपण विराम असे म्हणतो. आणि ज्या चिन्हांनी ज्या साईननी त्याला दर्शविले जाते, ज्या व्याकरणामध्ये जेव्हा लिखाणामध्ये लिहिताना जेव्हा ज्या चिन्हांनी त्याला दर्शविले जाते त्याला आपण विरामचिन्हे असे म्हणतो. तर विरामचिन्हांचे काही प्रकार आहे, एकूण 9 प्रकार आपल्यासमोर आहेत. विरामचिन्हांचे एकूण 9 प्रकार. जसं की पहिला प्रकार आहे पूर्णविराम. पूर्णविराम त्याचं साईन आपल्यासमोर आहे, फुलस्टॉप म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये. तर हे फुलस्टॉपचं साईन या पद्धतीचं त्याचं साईन असते पूर्णविरामचं. त्यानंतरचा दुसरा प्रकार पूर्णविराम कधी वापरायचा, काय वापरायचं हे नंतरच्या समोर आपण बघणारच आहोत. आपण फक्त सध्या विरामचिन्हांची ओळख करून घेत आहोत. पूर्णविराम पहिला प्रकार, त्याच्यातला पूर्णविराम त्याचं साईन, त्याचं जे चिन्ह आहे ते अशा पद्धतीचं असतं. त्यानंतर दुसरा प्रकार आहे अर्धविराम. अर्धविरामचा साईन जो आहे तो या पद्धतीचा असतो, म्हणजे हा झाला अर्धविराम. दुसरा प्रकार आहे. त्यानंतर स्वल्पविराम. आपण कुठे कुठे कोणता वापरतो हे नंतर चर्चा करणारच आहोत आपण. हा स्वल्पविराम जो आपण त्याला आपण कॉमा असे सुद्धा म्हणतो. त्यानंतर अपूर्णविराम, त्याला कोलन असे सुद्धा म्हणतो आपण. हा अपूर्णविराम ज्याचा साईन हे आपल्यासमोर इथे दिलेलं आहे अशा पद्धतीचं असते. त्यानंतर असतं प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह कधी वापरतो, काय वापरतो आपल्याला माहितीच आहे. तर हा साईन आहे आपला प्रश्नचिन्हाचा साईन. त्यानंतर उद्गारचिन्ह. जे उद्गारवाचक शब्द असतात, उद्गारवाचक वाक्य असतात, त्या वाक्याच्या समोर आपण उद्गारवाचक चिन्ह वापरतो, उद्गारचिन्ह वापरतो. तर ते साईन जे आहे, तो चिन्ह जे आहे ते या प्रकारचं असतं. त्यानंतर अवतरण चिन्ह. अवतरण चिन्ह 2 प्रकारचे असतात. डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणतो आपण, दुहेरी अवतरण चिन्ह आणि एकेरी अवतरण चिन्ह. दुहेरी अवतरण चिन्ह या पद्धतीचं असते, तर एकेरी अवतरण चिन्ह या पद्धतीचं असते. त्यानंतर संयोग चिन्ह. संयोग चिन्हाचा साईन आपल्यासमोर आहे. त्यानंतर अपसारण चिन्ह. अशा पद्धतीने हे सर्व 9 प्रकार आहेत. म्हणजे विरामचिन्हांचे एकूण 9 प्रकार आपल्यासमोर आहेत. त्यांचा वापर मग कुठं आणि कसा करायचा, नेमका कुठल्या ठिकाणी कोणतं चिन्ह आपण वापरतो हे आपण आता समोर बघणार आहोत. तर आपण विरामचिन्हाचा पहिला प्रकार या ठिकाणी बघत आहोत, पूर्णविराम. पूर्णविरामचं साईन, पूर्णविरामचं चिन्ह आपल्यासमोर आहे. तर या चिन्हाचा उपयोग आपण कधी आणि केव्हा करतो, वाक्यामध्ये जेव्हा लिहिताना आपण या चिन्हाचा वापर करत असतो, तर तो कधी करायचा आणि कुठे करायचा हे आपण बघणार आहोत. तर वाक्य पूर्ण झाले हे दाखविण्यासाठी वाक्याच्या शेवटी हे चिन्ह वापरतात. म्हणजे वाक्य जे असेल, आपण जे लिहित असेल, एखादी वाक्य लिहित असेल तर ते वाक्य पूर्ण झालं, वाक्य जर का तिथे संपलं असेल तर ते वाक्य संपल्यानंतर, पूर्ण झाल्यानंतर त्या वाक्याच्या शेवटी आपण कुठलं चिन्ह वापरतो, पूर्णविराम हे चिन्ह वापरतो. किंवा आद्याक्षरे असेल, एखाद्या शब्दाचे आद्याक्षरे असेल किंवा मग संक्षिप्त रूप असेल, एखाद्या मोठा शब्द असेल त्याचं जर काय संक्षिप्त रूप असेल किंवा 2-3 शब्दांचा समूह असेल तर त्यांच्या संक्षिप्त रूपासाठी सुद्धा आपण काय वापरतो, हा पूर्णविराम हे चिन्ह वापरतो. उदाहरण बघूया. जसं की एक वाक्य आपण बघू की वाक्य आहे, रामाने रावणाला मारले. रामाने रावणाला मारले. आता हे वाक्य इथेच संपत आहे. आता याच्यासमोर मला बोलायचं नाही, म्हणजेच वाक्य इथे संपलं आहे.
या वाक्याच्या समोर दुसरं काहीही नाही. जे रामाने रावणाला मारलं, वाक्य संपलं. आणि जेव्हा असं वाक्य संपते, वाक्य संपल्यानंतर आपण कुठलं साईन देतो, कुठलं चिन्ह देतो? पूर्णविराम हे चिन्ह देतो. जसं की या वाक्याच्या शेवटी आपण काय दिला? पूर्णविराम हे चिन्ह दिलेलं आहे. त्यानंतर आद्याक्षरे असेल, एखाद्याचं नाव असेल, त्याच्या समोरचे जे आद्याक्षर, जसं की आपण नेहमी लिहित असतो की पु ल देशपांडे, पु ल देशपांडे. इथे हे जे आद्याक्षरे आपण वापरले, त्याच्या पूर्ण नाव इथे लिहिलेलं आहे पु ल देशपांडे, तर अशा वेळी सुद्धा आपण कशाचा वापर करतो? या पूर्णविराम या चिन्हाचा वापर करतो. किंवा मग संक्षिप्त रूप असेल, जसं की आपण आपल्या डिग्री आहेत, म्हणजेच पदवी आहे, बी एची पदवी आहे, त्याला आपण बॅचलर ऑफ आर्ट्स असं त्याचं लॉंग फॉर्म आहे, म्हणजे लॉंग फॉर्म आहे. तर त्याचं आपण संक्षिप्त रूप लिहित असताना BA लिहितो. तर BA लिहित असताना आपल्याला तेव्हासुद्धा आपल्याला काय करायचं असते? जेव्हा संक्षिप्त रूप लिहायचं असते, तर तेव्हा आपल्याला या पूर्णविराम या चिन्हाचा उपयोग करायचा असतो. त्यानंतर MA लिहू, म्हणजे डिग्री आहे, हे सुद्धा संक्षिप्त रूप लिहितो, मास्टर ऑफ आर्ट. तर इथे सुद्धा काय वापरतो आपण? पूर्णविराम हे चिन्ह वापरतो. तर पूर्णविराम या चिन्हाचा वापर आपण कधी करतो? की एखादी वाक्य असेल, ते वाक्य जेव्हा संपते, म्हणजे पूर्ण होते, वाक्य पूर्ण झालं हे दाखवण्यासाठी त्या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम हे चिन्ह देतो. किंवा मग आद्याक्षरे असेल, एखाद्याच्या नावाचे आद्याक्षरे असेल, तर ती आद्याक्षरे लिहित असताना तर त्यानंतर आपण काय वापरतो? हे पूर्णविराम हे चिन्ह वापरतो. आणि त्याचप्रमाणे कशाचं तरी संक्षिप्त रूप जेव्हा आपण लिहित असतो, तर ते संक्षिप्त रूप लिहिताना सुद्धा आपण कशाचा उपयोग करतो? या पूर्णविराम या चिन्हाचा उपयोग करतो. अशा पद्धतीने हे पूर्णविराम हे जे चिन्ह आहे आपण लिहिताना वापरत असतो. त्यानंतर विराम चिन्हाचा दुसरा प्रकार आहे अर्धविराम. जो आपण बघत आहोत, अर्धविरामचं चिन्ह आपल्यासमोर आहे. अशा पद्धतीचं त्याचं चिन्ह असते. आणि त्याचा उपयोग आपण दोन छोटी वाक्य जोडताना उभयान्वयी अव्ययाने एकत्र करण्याच्या आधी हे चिन्ह वापरतात. जेव्हा दोन छोटी छोटी वाक्य असतात आणि ती वाक्य जोडण्यासाठी जेव्हा आपण उभयान्वयी अव्यय वापरतो, कंजक्शन असे म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये, तर उभयान्वयी अव्यय वापरतो, तर ते उभयान्वयी अव्यय वापरण्याच्या आधी आपल्याला कोणत्या चिन्हाचा उपयोग करायचा आहे? या चिन्हाचा उपयोग करावा लागतो. म्हणजे या अर्धविराम या चिन्हाचा उपयोग करावा लागतो. जसं की एक उदाहरण घेऊया आपण. जसं की उदाहरण आहे की वडिलांनी रमेशला शाबासकी दिली. तर हे एक वाक्य आहे. तर याच वाक्याला जोडून दुसरं जर का उभयान्वयी अव्यय लावून दुसरं वाक्य जर का आपल्याला जोडायचं असेल, तर त्याआधी आपल्याला कशाचा चिन्ह उपयोग करायचा आहे? कोणत्या चिन्हाचा? अर्धविराम या चिन्हाचा उपयोग करायचा आहे. वडिलांनी रमेशला शाबासकी दिली. कारण काय आहे? उभयान्वयी अव्यय आहे, म्हणून त्याआधी आपण काय वापरला? अर्धविराम हे चिन्ह वापरलं. वडिलांनी रमेशला शाबासकी दिली कारण तो परीक्षेत पहिला आला. आता काय केलं या वाक्यामध्ये आपण? की वडिलांनी रमेशला शाबासकी दिली हे एक वाक्य आहे, हे छोटंसं एक वाक्य आहे. आणि त्यानंतर दुसरं वाक्य आहे, तो परीक्षेत पहिला आला. या दोन्ही वाक्याला जोडण्यासाठी आपण हे जे कारण हे जे उभयान्वयी अव्यय आहे याचा वापर केला. तर अशा वेळी जेव्हा हे उभयान्वयी अव्यय आपण वापरत असतो दोन वाक्य जोडण्यासाठी, तर ते वापरत असताना त्याच्या आधी आपल्याला कुठल्या चिन्हाचा उपयोग करायचा आहे? अर्धविराम या चिन्हाचा उपयोग करायचा आहे. जसं की या वाक्यामध्ये आपण केलेलं आहे, वडिलांनी रमेशला शाबासकी दिली. त्यानंतर दुसरं वाक्य आपण कशाने जोडलं? उभयान्वयी अव्ययाने म्हणजे कारण या शब्दाने जोडलं. आणि कारण हे उभयान्वयी अव्यय असल्यामुळे त्या आधी आपण वापरला अर्धविराम हे चिन्ह.
हे विरामचिन्ह वापरलं आणि त्यानंतर दुसरं जे वाक्य आहे तो परीक्षेत पहिला आला, म्हणजे दोन वाक्य जोडत असताना जेव्हा आपण त्याचा वापर करत असतो, उभयान्वयी अव्ययाचा वापर करत असतो, त्यावेळी आपल्याला काय करायचं असते की अर्धविराम या चिन्हाचा वापर करायचा असतो. विरामचिन्हाचा तिसरा प्रकार आपण बघत आहोत, स्वल्पविराम. त्याचं साईन अशा पद्धतीने, त्याला कॉमासुद्धा आपण इंग्रजीमध्ये म्हणत असतो. तर या स्वल्पविराम या चिन्हाचा उपयोग कधी करायचा? समोरच्या व्यक्तीला हाक मारताना, म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर का तुम्ही हाक मारत असेल, आवाज देत असेल, तर समोरच्या व्यक्तीला हाक मारताना किंवा एकाच जातीचे अनेक शब्द एका पाठोपाठ आल्यास हे चिन्ह वापरतात. शब्दांच्या जाती माहिती आहे आपल्याला, तर एकाच त्या शब्दांच्या जातीमध्ये एकाच प्रकारचे एकाच जातीचे जे शब्द जर का येत असेल, एका पाठोपाठ येत असेल, तर ते लिहित असताना आपल्याला या चिन्हाचा उपयोग करावा लागतो. उदाहरण बघूया की समोरच्या व्यक्तीला हाक मारताना, म्हणजे जसं की आता मी म्हणत आहे की मुलांनो अभ्यास करा. म्हणजे काय, मी कोणाला तरी हाक देऊन मुलांना हाक मारत आहो आणि त्यांना सांगत आहो की अभ्यास करा. तर मुलांनो जेव्हा हाक मारतो अशा पद्धतीची, तेव्हा आपण कोणतं चिन्ह वापरतो? स्वल्पविराम हे चिन्ह. जेव्हा आपण बोलत असतो, जेव्हा की जसं मी बोलत आहे मुलांनो नंतर कुठेतरी थोडासा पॉज जात आहे, छोटासा पॉज जात आहे, विराम जात आहे, म्हणून काय वापरतो आपण? हे स्वल्पविराम हे चिन्ह, म्हणजे छोटासा पॉज जात असल्यामुळे आपण स्वल्पविराम हे चिन्ह वापरतो. मुलांनो अभ्यास करा, अभ्यास करा असं वाक्य आहे. म्हणजेच मुलांनो आणि अभ्यास करा यामध्ये छोटासा पॉज जात असल्यामुळे, छोटासा विराम जात असल्यामुळे आपण स्वल्पविराम या चिन्हाचा उपयोग अशावेळी करत असतो. त्याचप्रमाणे जर का एकाच जातीचे शब्द आले असेल, एका पाठोपाठ येत असेल, तर ते लिहित असताना सुद्धा आपल्याला काय करायचं असतो? या स्वल्पविराम या चिन्हाचा उपयोग करायचा असतो. जसं की एक उदाहरण घेऊया आपण, पंजाब, महाराष्ट्र, गुजरात ही भारतातली पंजाब, महाराष्ट्र, गुजरात ही भारतातली सुपीक राज्ये आहेत. आता हे वाक्य आहे, पंजाब, महाराष्ट्र, गुजरात ही भारतातली सुपीक राज्ये आहेत असं वाक्य आहे. या ठिकाणी 3 शब्द येत आहे, पंजाब, महाराष्ट्र आणि गुजरात. एकाच जातीचे आहे. कुठल्या जातीचे आहे? नाम या प्रकारातले आपल्याला माहिती आहे. तर पंजाब, महाराष्ट्र, गुजरात जेव्हा हे वाक्य आपण बोलत असतो, हे वाक्य बोलत असताना पंजाब नंतर छोटासा पॉज जातो. पंजाब, महाराष्ट्र, गुजरात ही भारतातली सुपीक राज्य आहेत. म्हणजे हे तिन्ही शब्द जे आहेत ते एकाच जातीचे असल्यामुळे त्या शब्द लिहित असताना आपल्याला या स्वल्पविराम या चिन्हाचा उपयोग करावा लागतो. अशा पद्धतीचे जर का वाक्य, अशा पद्धतीचे शब्द एखाद्या वाक्यामध्ये येत असेल, तर अशा वेळेस आपण या स्वल्पविराम या चिन्हाचा उपयोग करायचा असतो. तर आपण बघितलं की स्वल्पविराम हे जे चिन्ह आहे की एखाद्याला जेव्हा आपण हाक मारत असतो, तर हाक मारत असताना समोरचं वाक्य बोलण्याच्या आधी आपल्याला काय करायचं असतं? हे स्वल्पविराम ह्या चिन्हाचा उपयोग करायचा असतो. त्याचप्रमाणे एकाच जातीचे शब्द जर का वाक्यामध्ये येत असेल, तर ते लिहित असताना सुद्धा स्वल्पविराम ह्या चिन्हाचा उपयोग आपल्याला अशा पद्धतीने करायचा असतो. तर आजच्या या तासिकेमध्ये आपण विरामचिन्ह म्हणजे काय आणि विरामचिन्हाचे एकूण 9 प्रकार बघितले. त्यापैकी 3 प्रकार जे आहे त्यांचा उपयोग कधी करायचा, वापर कधी करायचा आजच्या तासिकेमध्ये आपण शिकलेलो आहोत. आणि उर्वरित 6 विरामचिन्हे जी आहे ते पुढील तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद.